ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। एकीकडे विधान भवनामधील दालनं आणि गॅलरी चकाचक होत असतानाच दुसरीकडे मात्र विधान भवनामधील दुर्मिळ ग्रंथ अडगळीत बाहेर ठेवण्यात आलेले आहेत। दालनांच्या बाहेरचा भाग चकाचक करण्यात आलेला असतानाच ग्रंथालयामधील अनेक पुस्तकं या ठिकाणी बाहेर ठेवली गेली आहेत। उघड्यावर पडलेल्या या ग्रंथालयामध्ये 100 वर्षांपेक्षा अधिक काळ जतन करून ठेवण्यात आलेली ग्रंथसंपदा आहे। विधान भवनाच्या डागडुजीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद 586 कोटी रुपयांच्या घरात आहे। मात्र त्यातली किती रक्कम या ग्रंथसंपदेवर खर्च केली हा प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित होतोय। तर विधान भवनामधील दालनं आणि गॅलरी चकाचक केली जाते असं असताना दुसरीकडे मात्र विधान भवनामधील दुर्मिळ ग्रंथ अडगळीमध्ये बाहेर ठेवण्यात आलेले आहेत। दालनांच्या बाहेरचा भाग चकाचक करण्यात आलेला असतानाच ग्रंथालयामधील अनेक पुस्तकं या ठिकाणी अशी बाहेर ठेवण्यात आले। त्याची दृश्य आपण पाहतोय। उघड्यावर पडलेल्या या ग्रंथालयामध्ये 100 वर्षांपेक्षा अधिक काळ जतन करून ठेवण्यात आलेली ही ग्रंथसंपदा आहे। मात्र त्याकडे सरकारचं किती लक्ष आहे हा सवालच आहे। विधान भवनाच्या डागडुजीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते। यंदा सुद्धा 586 कोटी रुपयांच्या ती किंमत घरात आहे।